आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। जामखेड नगर परिषदेच्या वतीनं शहरामधील खरडा चौक इथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यापूर्वी सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव साजरा करण्याचा ठराव नगर परिषदेनं घेतला आहे। त्यानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे। यावेळी नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी तसेच उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी म्हटलंय की महात्मा ज्योतिराव फुले हे नवयुगाचे निर्माते होते। त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून पुण्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यामध्ये स्त्री शिक्षणाची दारं खुली केली। त्यांच्या या कार्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करतायत। याचं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं। तसेच समाजामध्ये समानता प्रस्थापित व्हावी, माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या धैर्यानं कार्य केलंय। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत असं त्यांनी म्हटलं। तर प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी आपल्या मनोगतात म्हटलंय की महात्मा ज्योतिराव फुले यांनी गोरगरीब, शोषित आणि पीडितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं। समाजामधील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि अपमान सहन करूनही सामान्यांच्या उन्नतीसाठी कार्य सुरू ठेवलं। या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, अमित चिंतामणी, तात्याराम पोकळे, विकी धायतडक, मोहन पवार, प्रवीण सानप, श्रीराम डोके तसेच नंदाताई होळकर, पवन राळेभात, गणेश डोंगरे, हर्षद काळे, मनोज कुलकर्णी, अश्रू शेळके तसेच अर्जुन मेहत्रे, संतोष गव्हाळे तसेच सागर टकले, प्रवीण होळकर, अमोल गिरमे, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले हे नव्या युगाचे निर्माते होते। त्यांना शिक्षणाचे त्या काळामध्ये त्यांनी महत्त्व जाणले आणि शिक्षणासाठी महिला शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथे 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली। आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रगतीच्या मार्गावर आहे। हे सर्व श्रेय क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मी देते। स्त्रियांचं शिक्षणाचं महत्त्व त्यांनी ओळखलं। घरातील स्त्री शिकली तरच समाज हा प्रगतीशील होईल हे त्यांना माहीत होतं। माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागा आणि सर्व भेदभाव विसरा असं त्यांचं म्हणणं, असे त्यांचे विचार होते। त्यांनी अस्पृश्यतांसाठी घरातील हौस खुला केला आणि त्यांचे हे सर्व महान कार्य आणि त्यावेळेस हे कार्य करायला अतिशय मोठं धैर्य लागत होतं। त्यांचं धैर्याचं हे काम आणि महान कार्य, त्यामुळेच त्यांना जनतेने महात्मा अशी पदवी दिली। आज हे सगळं करत असताना त्यांचे विचार आपण घेऊन या जामखेड शहराच्या कामांना, त्यांचे विचारांसोबत आपण काम करू असं मी सर्वांना सांगते आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते। शिक्षणाला महत्त्व दिलं आणि ते सामान्याच्या शिक्षणाला महत्त्व दिलं। गोरगरिबाच्या सर्व जातीवातीच्या थरातल्या लोकांना, वेगवेगळ्या घटकांना शिक्षणामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अजन्म काम केलं। खरं तर हे विद्रोही साहित्यिक होते आणि एक संत विचाराचे होते। संत विचार हा असतो की जग सुधारलं पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, लोक सुधारले पाहिजे आणि हाच विचार घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी जन्मभर काम केलेलं आहे। जन्मभर लोकांची दगडे सोसले, बोलले सोसले, लोकांचा अपमान सोसला, परंतु बहुजनासाठी, सामान्यांसाठी एक शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या घरापर्यंत गेली पाहिजे यासाठी जन्मभर ज्यांनी कष्ट केले अशा ज्योतिरावांची आज ही जयंती 200 वर्ष होऊन गेले त्यांच्या जन्माला। तरीही अजून आपण शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे। 200 वर्षापूर्वी हा शिक्षणाचा धागा जोडला, 200 वर्षापूर्वी ह्या शिक्षणाची ज्योत पेटवलेली आहे आणि या ज्योतीने
आज आपल्या समाजामध्ये लोक शिकताना दिसत आहेत, मुलं मुली शिकताना दिसत आहेत आणि निश्चित त्यांच्या या शिक्षणाच्या कार्यामुळं हा देश एक महासत्ता होत असताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब म्हणतात की आम्ही महासत्ता आणि जगावर राज्य करणारी सत्ता आमची आहे. आणि निश्चित त्याचं बीज कुठे पेरलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शिक्षण संक्रमणात पेरलेलं आहे. आणि म्हणून या शिक्षणाच्या महापुरुषाला, शिक्षणाच्या वटवृक्षाला आपण आज या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहेत. आपण सर्वजण ज्योतिराव फुलेंना मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि नगरपालिकेला विनंती करतो की आपण या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम करायचा ठरवला. आता इथून पुढे आता वेळ एक निश्चित करा. सगळे कार्यक्रम झाल्यावर आपला इथं 11:30 वाजता 11 वाजता कार्यक्रम होईल हे डिक्लेअर करा. आणि मग त्यावेळेस आपल्या नगरपालिकेसहित सगळे कर्मचारी त्यावेळेस इथं उपस्थित असले की भरगच्च कार्यक्रम आपल्या वतीने केल्यासारखा होईल. पुढच्या वेळेस जी जयंती कुणाची साजरी करतो त्यावेळेस अशोक वीर, सी 24 तास, जामखेड.